नमस्कार, मी जानवी सावंत. आपल्या बायोस्कोपमध्ये आपलं स्वागत आहे. प्रेम हा खरं तर एक छोटासा शब्द आहे, पण तरीसुद्धा त्यामध्ये दडलेली प्रत्येक गोष्ट ही अफाट असते, भन्नाट असते. आणि असाच एक चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येतोय. 21 ऑक्टोबरला चित्रपटाचं नाव आहे प्रेमाची गोष्ट 2. आता प्रेमाची गोष्ट तर आपण बघितलेलं आहे. या प्रेमाची गोष्ट 2 मध्ये नेमकं काय आहे हे आता आपण आपल्यासोबत असलेल्या कलाकारांकडून जाणून घेणार आहोत. या चित्रपटाची टीम आपल्यासोबत आहे. आपल्यासोबत आहेत ललित प्रभाकर, आपल्यासोबत आहे रिधिमा आणि रुचा. तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि दिवाळीसाठी तुम्हाला सर्वात आधी ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा आहेत आणि चित्रपटासाठीही शुभेच्छा आहेत. सर्वात आधी मी तुझ्याकडे येईन. मुळात प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांच्या मनात त्या चित्रपटाने अधिराज्य गाजवलं आणि आता प्रेमाची गोष्ट 2 येत. तुझ्यापर्यंत हा चित्रपट कसा आला? मला सरांकडूनच बोलावणं आलं होतं. रोहन महापुसकर जो कास्टिंग डिरेक्टर आहे तो आणि सतीश सर यांनी मिळून मला कॉन्टॅक्ट केला होता आणि मग त्यांनी मला विचारलं की असं असं आपण एक करतोय. तर अर्थातच नाही म्हणायचं काही चान्सच नव्हतं, कारण प्रेमाचीच गोष्ट होती आणि मला रोमॅन्टिक फिल्म्स करायच्याच होत्या. मी उलट वाट बघत होतो की आउट अँड आउट रोमॅन्टिक फिल्म मला कशी करता येईल आणि त्यात सतीश सरांसारखे जर दिग्दर्शक मला लाभत असतील तर मग सोने पे सुहागा होता माझ्यासाठी आणि सो आय सेड येस. अगदीच. आणि सतीश राजवाडे हे जेव्हा नाव समोर येतं तेव्हा अर्थातच म्हणजे प्रेमाची स्टोरी बनवणारे बादशाह असं आपण त्यांना म्हणू शकतो. तर मग मला विचारायचं आहे तुला की आता आम्ही असं ऐकलंय टीझर जो काही झाला आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला असं कळलेलं आहे की नशीब बदलण्याची संधी कदाचित तुला मिळेल की नाही माहिती नाही आहे, पण देवाकडे तू तक्रार करतोयस आणि कदाचित तुला ती संधी मिळेलही किंवा कशी काय होईल आम्हाला माहिती नाही. पण जर तुला रिअल लाईफमध्ये अशी संधी मिळाली नशीब बदलायची तर बदलायला आवडेल किंवा त्यातला काही पार्ट, तर कुठचा पार्ट बदलायला आवडेल? मला बिलकुल बदलायला आवडणार नाही, कारण मी सगळीकडे हेच सांगतोय की इतके सुंदर टीम मला मिळाली आहे. मला माझ्या मनासारखं काम करता येत आहे आत्ता या घडीला. आणि असा दिवाळीत माझा सिनेमा येतोय प्रेमाची गोष्ट 2 नावाचा. इतकी सुंदर गाणी आहेत, एवढे सुंदर को ॲक्टर्स आहेत, दिग्दर्शक सतीश राजवाडे आहेत. तर हे नशीब नाही बदलायचं आहे मला. तर मी खूपच खुश आहे आणि मला वाटतं की कुठेतरी याच लाईनवर आमचा सिनेमा सुद्धा आहे की काय हे तुम्हाला कदाचित बघितल्यावर कळेल. निश्चितच. आणि त्यासाठी तुला शुभेच्छा आहेतच. थँक्यू. मी रिधिमाकडे जाईन. रिधिमा, मला वाटतं मराठीमधला हा तुझा पहिला चित्रपट आहे. येस, कसं वाटतंय? खूप एक्सायटेड आहे मी. अँड मी आय थिंक आय एम कन्सिडरिंग माय सेल्फ व्हेरी लकी की पहिला चित्रपट आणि डिरेक्शन मला सतीश सरांचं मिळालं आहे. तर आय डोंट थिंक आय कुड हॅव आस्क्ड फॉर अ बेटर डेब्यू. माझे इतके छान को ॲक्टर्स आहेत, खूप सपोर्ट होतं आणि खूप नवीन काय काय शिकायला मला मिळालं आहे. माझी आजीचं स्वप्न पूर्ण होत चाललं की मी मराठी सिनेमात काम करते. बस अजून काय हवंय? आणखी एक प्रश्न, थोडासा पर्सनल. तुझ्या रिअल लाईफ लव्ह स्टोरीवर जर एखादा चित्रपट काढायचा असेल, म्हणजे ते आहे की नाही माहिती नाहीये मला, मी जस्ट असंच विचारते, तर चित्रपटाचं नाव काय असायला हवं आणि त्यामध्ये तुझा को ॲक्टर कोण असायला हवं असं तुला वाटतं? ओ बाप रे. Now actually I am not so creative. Lalit, why don't you help me with a nice name? तुला काय वाटतंय काय नाव व्हायला हवं? हा रुचा, कम ऑन. मी त्यांच्याकडेही येणार आहे. हा प्रश्न तुझा आहे. नाही म्हणजे नाव तर मला कळत नाहीये, पण तू आहे कुठेस? मला राग येत आहे. तू आहेस कुठे? आपण असं म्हणूया, शोधू कुठे कुठे तुला. शोधू कुठं दिसला ग बाई दिसला. जर तुला मी दिसतेय तर बरं, मग को ॲक्टर कोण पाहिजे? ये ना पुन्हा. हे पुन्हा म्हणजे दुसरं कोणती नको. डोंट कम पुन्हा म्हणजे नको आपल्याला. पण हो, आता सगळं जम्बल अप झालंय, पण फॉर मी ॲट द मोमेंट माझी प्रेमाची गोष्ट इज विथ माय करिअर. तर आय एम होपिंग दॅट माझ्यासाठी खूप खूप छान मराठी सिनेमात मला काम करायची संधी मिळत राहणार. अगदीच.
मी रुचाकडे येईन. रुचा, पाणीसारखा खूप सेन्सिटिव्ह विषयावरती तू चित्रपट केलेला आहेस आणि आता अचानक कॉमेडी थोडीशी दिसते. मला एक्झॅक्टली माहिती नाही आहे स्टोरी, पण तरीसुद्धा कॉमेडी थोडीशी दिसते आणि त्यात प्रेम. तर हा चित्रपट करताना आणि एवढं कॅरेक्टर सडन चेंज करताना काय मेहनत घ्यावी लागली तुला? पाणी हा खूप म्हणजे ती गावातली मुलगी होती, त्यामुळे त्याचा नागदरवाडीतल्या गावातल्या मुलीचा लहेजा आणि तिची बॉडी लँग्वेज, एखाद्या गावातल्या मुलीची बॉडी लँग्वेज पिकअप करणं हे वेगळं होतं. ते तिकडच्या लोकांना ऑब्झर्व करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात आल्या. मेरी ही जी मुलगी आहे ती प्रत्येक मुलगी आहे. ओके. शी इज अ गर्ल नेक्स्ट डोअर. म्हणजे प्रत्येकच मुलीत आपल्याला मेरी ही सापडेलच. त्यामुळे आपण आणि अशा मेरी ज्या ज्या गोष्टींमधनं जाते, ज्या ज्या अनुभवांमधनं जाते, त्या गोष्टी आपण पण आपल्या दैनंदिन आयुष्यात फेस करतो कुठे ना कुठेतरी. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या मैत्रिणींना मेनली ऑब्झर्व करणं हे त्याच्यातला अभ्यासातला भाग होता. आणि पण मजा आली, म्हणजे कारण माझ्यामध्ये जितकं साधं पात्र असेल तितकंच कठीण असतं. हां, त्याच्यातले पैलू आणि त्याच्यातल्या गोष्टी चॅलेंजिंग असू शकतात. निश्चितच. आणि जो प्रश्न मी रिधिमाला केला होता तोच प्रश्न मला तुलाही करायला आवडेल. बापरे, नाही, मला को-ऍक्टर कोण पाहिजे तुला? म्हणजे जर तुझ्या रिअल लाईफ लव्ह स्टोरीवरती जर चित्रपट काढायचा आहे, मी दिग्दर्शक आहे. अच्छा. दिग्दर्शिका आहे. कोण हवाय तुला को-ऍक्टर म्हणून? अच्छा. ओके. बरं, असं काय आहे ललित मध्ये की जे तुला असं वाटतं की तो माझ्या रिअल लाईफ लव्ह स्टोरी मध्ये बसणाराच हिरो आहे? नाही, माझ्या मते ललित हा इतका चांगला ऍक्टर आहे की तो कोणाचाही टॅलेंटेड आहे एकदम. त्यामुळे तो कोणाची बॉडी लँग्वेज पिकअप करू शकतो. तो टॅलेंटेड इन व्हॉट? टॅलेंटेड इन ऍक्टिंग. म्हणजे तो दिसतो चांगला, तो चार्मिंग आहे, हे तर आपल्याला माहिती आहे. हे मला आता वेगळी काही ओळख करून द्यायची गरज नाहीये. पण तो खूप चांगला ऍक्टर आहे. त्याचं ऑब्झर्वेशन खूप कमालीचं आहे आणि तो तितक्याच सहजतेने कुठलाही, आपण आतापर्यंत त्याचं काम बघत आलोय आणि तो वेगवेगळे त्याने जी पात्र आतापर्यंत साकारली तितक्याच सफाईने तो हेही करेल ह्याची मला खात्री आहे. चला ललित, मग तोच प्रश्न अर्थात, कारण आता तिने सांगितलंय को ऍक्टर म्हणून ललित पाहिजे, तर मला तुझ्याकडून ऐकायचंय मुळात असा जर एखादा चित्रपट काढलाच गेला तर काय बरं नाव ठेवावं? मला लोकांनाच विचारायला आवडेल. मला वाटतं कमेंट मध्ये तुम्ही सांगा की या चित्रपटाचं नाव काय असेल आणि आपण त्यातलं एक नाव निवडूया. हा, ते निवडूच. या आपण हिरोईन निवडायचं तुझ्याकडे ठेवूया. मला वाटतं नावानंतर आपलं जास्त सोपं होऊन जाईल, नाही का? अरे पण अशी एखादी, बरं, पण कशाला एकच हिरोईन असली पाहिजे? तेव्हा आत्ताच आम्ही प्रेमाची गोष्ट 2 मध्ये 2 हिरोईन. हो, म्हणजे वाढू शकते संख्या, काहीच हरकत नाही आपल्याला. पण जर आता थोडासा मी फिरवून प्रश्न विचारते तुला की जर तुला हिरोईन्स निवडायच्या असतील तर अशा कोणत्या हिरोईन्स मध्ये तू ती तुझ्या गर्लफ्रेंड वाली क्वालिटी बघतोस की त्यांना आपण घेऊयात या चित्रपटात? अरे मुळात तुझा प्रश्नच काहीतरी अंधश्रद्धेवर आधारित आहे. माझ्या गर्लफ्रेंडची क्वालिटी जर मला माहित असली असती तर गर्लफ्रेंड नसली असती का? ओ बापरे, हा एवढा विचार मी, बरोबर की नाही? अगदी बरोबर आहे, खरंच आहे ते. आता मला चित्रपट दिग्दर्शित करताना ही गोष्ट लक्षात ठेवावी लागते. तर मी माझ्या कॅरेक्टर्सवर, मला दिलेल्या स्क्रिप्ट्सवर मी खूप जास्त अवलंबून असतो आणि मी त्यातून माझ्या जे काही इच्छा आहेत, माझे जे काही वेगवेगळे लाईफ मधले काही आपण म्हणूयात इमोशन्स असतील किंवा काय असतील ते जगून घेत असतो. पण थोडासा आता सिरियस क्वेश्चन, प्रेम हा शब्द काळानुरूप बदलतो असं तुला वाटतं का? प्रत्येक गोष्ट प्रत्येक कॅरेक्टर वाईज त्या कॅरेक्टरवर डिपेंड असते, म्हणजे रिअल लाईफमधलं प्रेम आपण म्हणतो. पण आता आपण प्रेमाची गोष्ट बघितली आहे, तो जितका सेन्सिटिव्ह म्हणजे खूप भावना प्रधान असा चित्रपट होता आणि आत्ता आपण हा प्रेमाची गोष्ट 2 करतोय. काय वाटतंय, काळ बदललंय, प्रेम तसंच आहे? मला वाटतं प्रेम कसं बदलणार ना? प्रेम व्यक्त करण्याच्या
प्रत्येकाच्या पद्धती बदलत असतात, पण मला वाटतं त्याचाही आणि काळाचा तसा काही संबंध नाही आहे. काळाने कदाचित अजून पद्धती वाढत असतील की अजून जास्त वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही एक्सप्रेस करू शकत असाल, पण प्रेम हे तर आहेच ना, म्हणजे ते असतंच, ते वेगवेगळ्या पद्धतीने आपण फक्त सांगू शकतो. आणि म्हणून प्रेमाच्या इतक्या गोष्टी होऊ शकतात, त्या कधीच जुन्या होत नाहीत. मला वाटतं की आपल्याला म्हणून सारख्या सारख्या प्रेमाच्या गोष्टी बघायला आवडतात, एवढ्या लव्ह स्टोरीज म्हणून होऊ शकतात. तर तशीच आमची ही प्रेमाची गोष्ट 2 ह्या सिनेमातलं जे प्रेम आहे ती सांगायची पद्धत वेगळी आहे. ते सांगत असताना आम्ही वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करून घेतलेला आहे, त्याचा काय म्हणतो आपण, त्याची मदत घेतलेली आहे. आणि ते बघायला तुम्हाला नक्कीच आवडेल. पण मला वाटतं की प्रेम तिथेच आहे, फक्त आपण त्याच्याकडे वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हने बघू शकतो. निश्चितच. आता थोडंसं तुमच्या शूटिंग दरम्यान येऊयात. असा कोणता मजेदार किस्सा किंवा असा कोणता जो हृदयाला टच झालेला आहे शूटिंग दरम्यान, असं काही जाणवलंय? नाही, सगळ्याच गोष्टी आम्ही खरं तर आम्ही एक तर खूप दिवस शूट करत होतो, खूप वेगवेगळ्या लोकेशनवर शूट करत असतो. आणि सतीश सरांबरोबर काम करतानाचा तो एक चांगला अनुभव आहे की त्यांच्याबरोबर काम करताना प्रत्येक दिवस हा तुम्ही एन्जॉय करत असता, प्रत्येक मुवमेंट तुम्ही एन्जॉय करत असता. ते सगळंच आम्ही केलंय. मला आत्ता असे काही टच झालेले अशी मुवमेंट असं नाही आठवत आहे. मला एक किस्सा आठवतोय की आम्ही एक सीन करत होतो आणि ज्याच्यामध्ये मी आणि रुचा काहीतरी मजेदार येणार आहे. आमचं भांडण झालेलं असतं किंवा जे काय आम्ही बोलत नसतो आणि तिला सिरियस सीन आहे खूपच, आणि ज्याच्यामध्ये ती टीव्ही बंद करते रागात आणि उठते. तर तिथे ऐन वेळेवर जे सेटवाले होते त्यांनी, आर्ट डिपार्टमेंट, त्यांनी चुकून ठेवला नव्हता रिमोट. त्याच्यामुळे सीन मध्ये जेव्हा तिला ते करायचं होतं तर तिने फक्त अशी हाताने ऍक्शन केली आणि ती गेली. त्याच्यावर आम्ही सगळे इतके फुटलो आणि इतका वेळ आम्ही परत ते बघत होतो त्या मॉनिटरवर, कारण आम्हाला असं झालं की रुचा हे नाटक नाहीये, आपण कट करून तिथे रिमोट ठेवू. सर म्हणाले अगं तू थांब. अरे पण ते एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तू त्या पात्रामध्ये होती, तुला भान नव्हतं, त्याच्यासाठी टाळ्या. ते नंतर टाकतील, एवढे VFX वापरलेले आहे त्यांनी फिल्म मध्ये, तर रिमोट पण टाकतील. रिमोट घेऊन टीव्ही साठी नव्हती करत. पण ते कळलं नसतं. एनिवेज, बरं, सगळ्यात जास्त मस्तीखोर कोण आहे सेटवर? आता आय थिंक सगळ्यांना उत्तर माहिती आहे. अच्छा. एकंदरच मला वाटतं हा चित्रपट सगळ्यांनाच बघायला आवडणार आहे, कारण त्याच्यामध्ये धमालही आहे, त्याच्यामध्ये प्रेमही तितकंच आहे. आणि VFX जसं तू म्हणालास की खूप सारं तुम्ही त्यामध्ये वापरलेलं आहे. 21 ऑक्टोबरला हा चित्रपट येतो आहे, ऐन दिवाळीमध्ये येतो आहे, सगळ्यांना सुट्टी असणार आहे, त्यामुळे फर्स्ट डे फर्स्ट शो बघायला काहीच हरकत नाही. काय म्हणताय? फर्स्ट डे फर्स्ट शो बघा, नंतर दुसऱ्या दिवशी परत बघा, वेगवेगळ्या लोकांबरोबर बघा, आधी मित्रांबरोबर बघा, मग फॅमिली बरोबर बघा. हाऊसफुल करा. निश्चितच होणार आहे, कारण मुहूर्तही खूप छान आहे. त्यामुळे 21 ऑक्टोबरला हा जो चित्रपट आहे प्रेमाची गोष्ट 2 नक्की जाऊन तुम्ही सिनेमाघरामध्ये जाऊन बघायचा आहे. आणि मुळात या चित्रपटामध्ये खूप सुंदर सुंदर गाणी आहेत. प्रेमाची गोष्टमध्ये जे असलेलं ओल्या सांजवेळी, पुन्हा एकदा तुम्ही ओल्या सांजवेळी 2 आपण असं म्हणू शकतो, आणि दिसला ग बाई दिसलाचं न्यू व्हर्जन तुम्हाला या चित्रपटामध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे 21 ऑक्टोबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट नक्की पाहायचा आहे. आपला बायोस्कोपमध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन चित्रपटासह.